प्रचाराची रणधुमाळी कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते। काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजू दिंडर्ले यांच्या प्रचाराचा वेग आहे तो वाढताना आपल्याला दिसून येते। हा सगळ्यात मोठा महानगरपालिकेचा प्रभाग आहे आणि याच प्रभागामध्ये घरोघरी जाऊन हे ते राजू दिंडर्ले प्रचार करताना पाहायला मिळतात आणि त्यांना चांगला प्रतिसाद या भागातून सुद्धा मिळताना आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत ते आहेत आणि त्यांच्याकडून स्पष्टपणे जाणून घेऊया की ते नगरसेवक झाले तर नेमकं काय करणार, कारण यापूर्वी सुद्धा ते नगरसेवक होतेच पण आता त्यांची सेकंड टर्म आहे। नगरसेवक झाल्यानंतर इथं प्रचंड मूलभूत गरजा लोकांच्या पाहायला मिळाल्या। उर्वरित 4 वॉर्डामध्ये माझ्या वॉर्डामध्ये मी 80% काम संपवून नवीन 4 वॉर्डामध्ये मतदान मागण्यासाठी फिरत आहे। तर लोकांचा जोरदार प्रतिसाद आहे आणि ज्या काही छोट्या मोठ्या गरजा होत्या LED बल्बपासून CCTV म्हणा किंवा इतर छोटे मोठे दाखल्यांचा जो काही विषय होता तो आतावर मी संपवत आणलेला आहे या 2 महिन्यातच। आणि लोकांसाठी एक मोफत सांस्कृतिक भवन आपण इथं दिलेलं आहे। एक 900 लोक बसतील एवढं सांस्कृतिक भवन आहे ते। सर्व सुविधेसहित आपण लोकांना दिले, त्यामुळे जोरदार प्रतिसाद आहे। एक विजनेरी नगरसेवक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। नवं विजन काय असणार आहे तुमचं? नवं विजन एवढंच आहे की मी केलेली अभ्यासिका आहे त्यामध्ये लॅपटॉप सहित वायफाय काम पूर्ण बांधकाम झालेलं आहे। अंतर्गत जे खुर्च्या म्हणा किंवा लॅपटॉप सहित छोटी मोठी कामं राहिलेली आहेत ती येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहेत। नवा प्रभाग हा तुमच्यासाठी आहे, काय अडचणी भासतात आणि त्या अडचणी तुम्हाला स्वतः जाणून घेतल्यानंतर काय वाटते की भविष्यात त्या सुटल्या जातील का? नक्की सुटणार। बऱ्याच कॉलन्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये रस्ते गटर हा प्रबळपणे जाणवला मला प्रकार। खरं आता मी आल्यानंतर जिथं मी जुन्या वॉर्डात काम केलं त्या वॉर्डात मी एकही समस्या त्याची शिल्लक ठेवली नाही। तसंच लोकांनी जर चांगली संधी दिली तर नक्कीच ह्या 4-5ही प्रभागाचं नंदनवन करणार। तुमचा आयडॉल वार्ड म्हणून आहे ते शहरात सगळीकडे बघितला जातो। CCTV असू दे किंवा इतर अत्याधुनिक उपकरणं तुमच्या वार्डामध्ये हायटेक वार्ड म्हणून बघितला जातो। तसाच हा सगळा प्रभाग आता तुम्ही करणार? नक्की आता सुरूच आहे। मला 31 कॅमेरे आता आम्ही लावलेले आहेत। येत्या 12 तारखेपर्यंत सगळा 20 प्रभाग क्रमांक 75 प्रमाणे सगळीकडे CCTV लागतील। आणि माझं जे वाक्य आहे स्मार्ट कोल्हापूर सुरुवात आपल्या प्रभागातून ह्याचा नक्की प्रत्यय येणार लोकांना। नक्कीच स्मार्ट कोल्हापूरचं विजन घेऊन आहे ते राजू दिंडर्ले आता प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते। यापूर्वी ते नगरसेवक होते आणि तो त्यांचा सिंगल प्रभाग होता, मात्र इतर प्रभाग सुद्धा आता वाढल्यामुळे त्यांना तो प्रचारासाठी इतर प्रभागामध्ये सुद्धा आता वेळ द्यावा लागतो आणि इथं आल्यानंतर त्यांना ज्या समस्या भेडसावतात त्या समस्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तेच विजन घेऊन ते आता मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतात। मी नगरसेवक झालो तर नेमकं काय काय करायचं हे विजन आता ते जनतेसमोर ठेवताना आपणाला ते दिसून येतात आणि त्यामुळे त्यांना आता जनता कशा पद्धतीनं प्रतिसाद देते ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।